शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये 2.5 लाख प्राथमिक सदस्यत्वाचे शपथपत्र दाखल करण्यात आलेले आहेत। अद्यापपर्यंत ठाकरे गटाकडून एकूण 10 लाखांपेक्षा जास्त प्राथमिक सदस्यता अर्ज आयोगाला सादर करण्यात आलेले आहेत। पाहूयात या संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट। ठाकरेंच्या पक्षाकडून धावाधाव, आजपर्यंत 10 लाखांहून अधिक अर्ज सादर, प्राथमिक सदस्यता अर्ज आयोगाकडे जमा। शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात गुरुवारी 2.5 लाख प्राथमिक सदस्यत्वाचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत। ठाकरे गटाकडून आतापर्यंत एकूण 10 लाखांपेक्षा जास्त प्राथमिक सदस्यता अर्ज आयोगाकडे सादर करण्यात आलेले आहेत। यामध्ये पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, बूथ प्रमुखांपासून ते जिल्हा प्रमुखांपर्यंतचे अर्ज आहेत। ठाकरे गटाने याआधी 8.5 लाख आणि गुरुवारी 2.5 लाख सदस्यत्व अर्ज दाखल केलेत। शिवाय सोबत एकूण 2,62,000 शपथपत्र देण्याचा इरादा आहे। त्यापैकी आतापर्यंत 70,000 शपथपत्र दाखल करण्यात आलेली आहेत। सध्याला शिवसेना ठाकरे पक्ष आणि शिंदे पक्ष दोघांकडूनही आपापल्या पदाधिकाऱ्यांच्या सदस्यत्वाचे अर्ज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येत आहेत। मूळ शिवसेना आपलीच असल्याचा दावा दोन्ही गटांकडून करण्यात येतोय। शिवसेना कुणाची आणि पक्ष चिन्हावर नेमका कुणाचा अधिकार याचा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोग देणार आहे। या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आलेली होती। त्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नुकताच नकार दिला होता। तत्पूर्वी ठाकरे गटाकडून 2 वेळा मुदतवाढीची मागणी केलेली होती। सध्याला ही लढाई सुप्रीम कोर्टात असल्याने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आलेली होती, पण सुप्रीम कोर्टाने ही मागणी देखील फेटाळून लावली होती। केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून देखील शपथपत्र दाखल करण्यात आलेलं आहे असा दावा केला जातो। मात्र शिंदेंच्या पक्षाकडून फक्त सदस्यांच्या नावाची यादी देण्यात आलेली आहे अशी माहिती पुढे आली आहे। अजूनही शपथपत्र देण्यात आलेले नाही अशी माहिती आता पुढे येते आहे। मात्र दोन्ही पक्षाचा चेंडू हा सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे। त्यामुळे शिवसेना हे मूळ डाव कुणाच्या पारड्यात जातं याकडे साऱ्यांच्याच नजरा लागल्यात। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जवळपास 2.5 लाख प्राथमिक सदस्यांचे शपथपत्र देण्यात आलेले आहे। आतापर्यंत या पक्षाने 10 लाखाच्या जवळपास शपथपत्र दिलेले आहे। सोबतच एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबाची शिवसेना या पक्षाच्या वतीनं आतापर्यंत 9 लाखाच्या जवळपास शपथपत्र दिलं आहे असा त्यांचा दावा आहे। मात्र कोणाची शिवसेना म्हणजे शिवसेना कोणाच्या हक्काची या संदर्भात निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे। त्यामुळे आता या शपथपत्रासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग केव्हा निर्णय घेते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। नवी दिल्लीहून जर्नलिस्ट शिव तिवारीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत।